आज मला सासऱ्यांचं श्राद्ध करायचं होतं, म्हणून आमच्याकडे दाराला निवतं देणं म्हणतात. म्हणून मी सकाळीच दाराला निवतं दिलं, गंध लावला, हळद कुंकू लावला आणि ते लावून सगळी पूजा करून घेतली, म्हणजेच निवतं दिलं गेलं. त्यानंतर मी बनवली पुरणाची पोळी. पुरणाची पोळी बनवून झाल्यानंतर आगारी टाकायची असते, म्हणून असे छोटे छोटे 5 घास काढले आणि ते घास आपल्या चुलीमध्ये टाकायचे असतात. पण आता चूल तर नाही, म्हणून मी अशी छान गौरी पेटून घेतली गाईची आणि त्याच्यावर तूप टाकून तयार करून घेतलं. ज्यावेळेस आपण देवांना नैवेद्य देतो ना, भरीव चौकोन काढत असतो, तर पितृंना नैवेद्य द्यायचा असेल तर गोल काढायचा भरीव आणि उलट्या पद्धतीने ओवाळून घ्यायचं. ते ओवाळून झालं त्यानंतर मी त्या गौरीवर तूप टाकलं आणि आगारी टाकली. आमच्याकडे तर आगारीच म्हणतात. आगारी करून देऊन झाली, आगारी टाकून झाली आणि मग मुलांनी सुद्धा सगळ्यांनी नमस्कार केला. मुलांनीही आजोबांना नमस्कार केला आणि मग आज आगारी झाली. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आज मला सासऱ्यांचं श्राद्ध करायचं होतं, म्हणून आमच्याकडे दाराला निवतं देणं म्हणतात. म्हणून मी सकाळीच दाराला निवतं दिलं, गंध लावला, हळद कुंकू लावला आणि ते लावून सगळी पूजा करून घेतली, म्हणजेच निवतं दिलं गेलं. त्यानंतर मी बनवली पुरणाची पोळी. पुरणाची पोळी बनवून झाल्यानंतर आगारी टाकायची असते, म्हणून असे छोटे छोटे 5 घास काढले आणि ते घास आपल्या चुलीमध्ये टाकायचे असतात. पण आता चूल तर नाही, म्हणून मी अशी छान गौरी पेटून घेतली गाईची आणि त्याच्यावर तूप टाकून तयार करून घेतलं. ज्यावेळेस आपण देवांना नैवेद्य देतो ना, भरीव चौकोन काढत असतो, तर पितृंना नैवेद्य द्यायचा असेल तर गोल काढायचा भरीव आणि उलट्या पद्धतीने ओवाळून घ्यायचं. ते ओवाळून झालं त्यानंतर मी त्या गौरीवर तूप टाकलं आणि आगारी टाकली. आमच्याकडे तर आगारीच म्हणतात. आगारी करून देऊन झाली, आगारी टाकून झाली आणि मग मुलांनी सुद्धा सगळ्यांनी नमस्कार केला. मुलांनीही आजोबांना नमस्कार केला आणि मग आज आगारी झाली. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत